नॉलेज इज लव अँड लाईट अँड विजन, हेलन केलर. सो हेलन केलर यांचं एक कोटेशन आहे, यांचं एक थॉट आहे. त्या म्हणतात नॉलेज म्हणजे ज्ञान, हेच प्रेम आहे, हाच प्रकाश आहे आणि हीच दृष्टी आहे. लेसनला सुरुवात करूया. हेलन केलर बिकेम इल ॲट द एज ऑफ 2 अँड वॉज लेफ्ट ब्लाइंड अँड डेफ. हेलन केलर या 2 वर्षाच्या असताना आजारी पडल्या आणि त्यानंतर त्या पूर्णपणे ब्लाइंड आणि डेफ झाल्या. ब्लाइंड म्हणजे आंधळ्या, डेफ म्हणजे बहिऱ्या. फॉर द नेक्स्ट 5 years शी ग्रीव अप इन अ वर्ल्ड ऑफ डार्कनेस अँड एम्प्टीनेस. पुढचे 5 वर्ष त्या डार्कनेस म्हणजे अंधार, एम्प्टीनेस म्हणजे रिकामेपणा यांच्या जगामध्येच वाढल्या. शी वॉज अफ्रेड, अलोन अँड विदाऊट एनी अँकर. त्या घाबरलेल्या होत्या, एकट्या होत्या, कुठल्याही आधाराविना किंवा सपोर्ट विना होत्या. दिस इज द स्टोरी ऑफ हर मीटिंग द टीचर हू वुड चेंज हर लाईफ. ही स्टोरी आहे त्यांची आणि त्यांच्या टीचरच्या भेटीची, ज्यानंतर त्यांचं आयुष्य बदलून गेलं. The most important day I remember in all my life is the one on which my teacher Anne Mansfield Sullivan came to me. त्या म्हणतात की त्यांच्या आयुष्यातला त्यांना आठवत असलेला सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे ज्या दिवशी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या टीचर ॲन मॅन्सफिल्ड सुलिवन या आल्या. I am filled with wonder when I consider the immeasurable contrast between the two lives which it connects. त्या म्हणतात की मला आश्चर्य वाटते विचार करून जेव्हा मी बघते की आमच्या लाईफमध्ये, आमच्या जीवनांमध्ये इतका विरोधाभास असतानासुद्धा आमचे जीवन एकमेकींशी जोडल्या गेले. इट वॉज द 3rd of March 1887, 3 months before I was 7 years old. तारीख होती 3 मार्च 1887 आणि त्या 7 वर्ष वय पूर्ण व्हायच्या 3 महिन्याआधीची ही गोष्ट आहे. On the afternoon of that eventful day, I stood on the porch, dumb and expectant. हेलन म्हणतात की त्या दिवशी इव्हेंटफुल डे म्हणजे ज्या दिवशी तो प्रसंग घडला त्या दिवशी दुपारी मी पोर्चमध्ये उभी होते. डम अँड एक्सपेक्टंट. डम म्हणजे तिला काहीही कळत नव्हतं, एक्सपेक्टंट म्हणजे अपेक्षित, कशाची तरी ती अपेक्षा करत होती. I guessed vaguely from my mother's signs and from the hurrying to and fro in the house that something unusual was about to happen. आपल्या आईच्या हालचालींवरून, सायन्सवरून आणि हरिंग टू अँड फ्रो म्हणजे त्यांची आई घाईघाईने घरात इकडून तिकडे फिरत होत्या, त्यावरून हेलन यांच्या लक्षात तर आलं होतं की आज काहीतरी अनयुज्युअल म्हणजे काहीतरी वेगळं घडणार आहे. सो आय वेंट टू द डोअर अँड वेटेड ऑन स्टेप. त्यामुळे त्या दरवाजाजवळ गेल्या आणि पायऱ्यांवर बसून उभं राहून वाट बघू लागल्या. द आफ्टरनून सन पेनिट्रेटेड द मास ऑफ हनीसकल दॅट कवर्ड द पोर्च अँड फेल ऑन माय अपटर्न फेस. त्यांच्या पोर्चमध्ये हनीसकलच्या वेली, त्यांच्या वेलींची जाळी पसरलेली होती आणि त्याच्यामध्ये जे छोटे छोटे गॅप असतात त्यातून येणारा सूर्यप्रकाश त्यांच्या अपटर्न फेस म्हणजे वर उठलेल्या चेहऱ्यावर पडत होता. तो सूर्यप्रकाश त्यांना जाणवत होता. माय फिंगर्स लिंगर्ड ऑलमोस्ट अनकॉन्शियसली ऑन द फॅमिलियर लीव्स अँड द ब्लॉसम विच हॅड जस्ट कम फोर्थ टू ग्रीट द स्वीट साऊदर्न स्प्रिंग. त्यांचे बोटं हे ऑलमोस्ट अनकॉन्शियसली म्हणजे अजाणतेपणे त्या ओळखीच्या पानांवरून आणि फुलांवरून फिरत होते, जे की स्वीट साऊदर्न स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतूच्या स्वागतासाठी उमललेले होते. आय डिड नॉट नो व्हॉट द फ्युचर हेल्ड ऑफ मार्वल ऑर सरप्राईज फॉर मी. हेलन म्हणतात की मला बिलकुलच माहिती नव्हतं की माझ्यासाठी फ्युचर म्हणजे येणारा काळ कुठलं मार्वल म्हणजे चमत्कार आणि सरप्राईज म्हणजे आश्चर्य घेऊन येणार होता. अँगर अँड बिटरनेस हॅड प्रेड अपॉन मी कंटिन्युअसली फॉर वीक्स. त्या म्हणतात की बऱ्याच आठवड्यापासून अँगर म्हणजे राग आणि बिटरनेस म्हणजे कडवटपणा यांनी माझा पिच्छा पुरवलेला होता किंवा त्यांना त्या गोष्टींचा त्रास होत होता. अँड अ डीप लँगर हॅड सक्सिडेड दिस पॅशनेट स्ट्रगल. आणि त्यामुळे त्यांना एक डीप लँगर म्हणजे काय तर थकवा, एक अतिशय डीप असा थकवा आलेला होता
Have you ever been at sea in a dense fog, when it seemed as if a tangible white darkness shut you in, and the great ship, tense and anxious, groped her way towards the shore with plummet and sounding line, and you waited with beating heart for something to happen? हेलन म्हणतात की हॅव यू एव्हर बीन ॲट सी इन अ डेन्स फॉग. कधी तुम्ही अतिशय दाट पसरलेल्या धुक्यामध्ये समुद्रामध्ये अडकलेले आहात का? वेन इट सीम्ड ॲज इफ द टँजिबल व्हाईट डार्कनेस शट यू इन. तेव्हा जणू असं वाटते की ती जी टँजिबल व्हाईट डार्कनेस आहे, टँजिबल म्हणजे मूर्त, व्हाईट डार्कनेस म्हणजे पांढरा अंधार, तो तुम्हाला कोंडून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. अँड अ ग्रेट शिप, आणि ती ग्रेट जहाज, टेन्स अँड अँझियस, जी तणावग्रस्त आहे आणि अस्वस्थ आहे, ग्रॉप्ड हर वे टुवर्ड्स द शोअर विथ प्लमेट अँड साऊंडलिंग लाईन. प्लमेट आणि साऊंडलिंग लाईनच्या मदतीने आपला रस्ता, शोअर म्हणजे किनाऱ्याचा रस्ता शोधायचा प्रयत्न करत आहे. अँड यू वेटेड विथ बीटिंग हार्ट फॉर समथिंग टू हॅपन, आणि तुम्ही वाट बघत आहात धडधडत्या हृदयाने की आता काहीतरी घडेल. आय वॉज लाईक दॅट शिप बिफोर माय एज्युकेशन बिगन. हेलन म्हणतात की माझं शिक्षण सुरू व्हायच्या आधी मी त्या जहाजाप्रमाणेच होते. ओनली आय वॉज विदाउट कंपास ऑर साऊंडिंग लाईन. पण फरक एवढा होता की मी कुठल्याही कंपास म्हणजे जे यंत्र असते दिशादर्शक किंवा साऊंडलिंग लाईन यांच्याशिवाय होते. अँड हॅड नो वे ऑफ नोईंग हाऊ नियर द हार्बर वॉज. आणि मला बिलकुलच कल्पना नव्हती किंवा काहीही माहिती नव्हतं की हार्बर म्हणजे बंदर हे किती जवळ आहे. लाईट गिव्ह मी लाईट वॉज द वर्डलेस क्राय ऑफ माय सोल. प्रकाश, कोणीतरी मला प्रकाश द्या, असा वर्डलेस क्राय म्हणजे असं रडू होतं त्यांच्या अंतःकरणाचं, पण त्या रडण्याला शब्द नव्हते. अँड द लाईट ऑफ लव्ह शोन ऑन मी इन दॅट व्हेरी आवर. आणि लाईट ऑफ लव्ह म्हणजे प्रेमाचा प्रकाश नेमका त्याच तासामध्ये माझ्या जीवनामध्ये पोचला, असं हेलन म्हणतात. आय फेल्ड अप्रोचिंग फुटस्टेप्स. हेलन म्हणतात की मला पावलं जवळ येत असल्याची जाणीव झाली. आय स्ट्रेच आउट माय हँड्स ॲज आय सपोज्ड इट वॉज माय मदर. त्यांनी आपले हात पुढे केले कारण त्यांना असं वाटलं की त्यांची आई त्यांच्या जवळ आलेली आहे. समवन टूक इट. कोणीतरी माझे हात हातात घेतले. अँड आय वॉज कॉट अप अँड हेल्ड क्लोज इन द आर्म्स ऑफ हर who had come to reveal all things to me and more than all things else to love me. तर कोणीतरी त्यांचे हात हातात घेतले आणि त्यांना जवळ ओढून घेतलं. आणि ती व्यक्ती कोण होती? ती व्यक्ती त्यांच्या जीवनामध्ये आली होती टू रिवेल ऑल थिंग्स टू मी. त्यांना सर्व गोष्टी समजून सांगायसाठी किंवा सर्व गोष्टी रिवेल करायसाठी, उघड करून दाखवायसाठी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यावर प्रेम करायसाठी. The morning after my teacher came, she led me into her room and gave me a doll. ज्या सकाळी त्यांच्या टीचर त्यांच्या लाईफमध्ये आल्या, त्या दिवशी त्यांच्या टीचर त्यांना त्यांच्या रूममध्ये घेऊन गेल्या आणि हेलन यांना त्यांनी एक डॉल दिली, एक बाहुली दिली. The little blind children at Parkins Institution had sent it. पार्किन्स इन्स्टिट्यूशनमधले जे छोटे छोटे आंधळे मुलं होते त्यांनी ती पाठवलेली होती. अँड लॉरा ब्रिगमॅन हॅड ड्रेस्ड इट. आणि लॉरा ब्रिगमॅन हिने तिला सजवलेलं होतं. बट आय डिड नॉट नो दिस अंटिल आफ्टरवर्ड. पण तोपर्यंत त्यांना याबद्दल काहीही माहिती नव्हतं. या गोष्टी त्यांना सगळ्या नंतर कळल्या. वेन आय प्लेड विथ इट अ लिटल व्हाईल, मिस सुलिवन स्लोली स्पेल्ड इन टू माय हँड द वर्ड DOLL. जेव्हा त्या थोडा वेळ त्या डॉलसोबत खेळल्या, त्यानंतर मिस सुलिवन यांनी हळुवारपणे हेलन यांच्या हातावर DOLL डॉल असा शब्द लिहिला. आय वॉज ॲट वन्स इंटरेस्टेड इन दिस फिंगर प्ले अँड ट्राईड टू इमिटेट इट. हेलन म्हणतात की मला त्या फिंगर प्ले म्हणजे ते बोटांचा जो खेळ होता त्यामध्ये खूप इंटरेस्ट म्हणजे मजा आली आणि मी त्याला इमिटेट करायचा म्हणजे कॉपी करायचा प्रयत्न केला. वेन आय फायनली सक्सीडेड इन मेकिंग द लेटर्स करेक्टली, आय वॉज फ्लश्ड विथ चाइल्डिश प्लेजर अँड प्राईड. जेव्हा फायनली त्या लेटर्सला सक्सेसफुली कॉपी करू शकल्या, तेव्हा हेलन या फ्लश्ड विथ चाइल्डिश प्लेजर म्हणजे जो बालसुलभ आनंद असतो आणि प्राईड म्हणजे अभिमान असते त्याने फुलून गेल्या. रनिंग डाऊन स्टेअर्स टू माय मदर, आय हेल्ड अप माय हँड अँड मेड द लेटर फॉर डॉल.
खाली धावत जाऊन त्यांनी आपल्या आईसमोर आपला हात धरला आणि त्यावर तो शब्द पुन्हा लिहून दाखवला. आय डिड नॉट नो दॅट आय वॉज स्पेलिंग अ वर्ड. त्या म्हणतात की त्यांना जाणीव नव्हती की त्या एक शब्द स्पेल करत आहे, म्हणजे एक शब्दाचं स्पेलिंग लिहित आहे. ऑर इवन दॅट वर्ड्स एक्झिस्टेड, आणि किंवा शब्द अस्तित्वात असतात हे सुद्धा त्यांना माहिती नव्हतं. आय वॉज सिम्पली मेकिंग माय फिंगर्स गो इन मंकी लाईक इमिटेशन. त्या फक्त माकडचाळ केल्यासारखा त्या शब्दांना डिझाईन काढल्यासारखं आपल्या बोटावर आपल्या हातावर इमिटेट करत होत्या, कॉपी करत होत्या. पण शब्द म्हणजे काय आणि शब्द अस्तित्वात असतात याची सुद्धा त्यांना कल्पना नव्हती. इन द डेज दॅट फॉलोड आय लर्न टू स्पेल इन दिस अनकॉम्प्रिहेंडिंग वे अ ग्रेट मेनी वर्ड्स. अशा प्रकारे पुढचे काही दिवस त्या कॉम्प्रिहेंडिंग वे म्हणजे अजाणतेपणी असे बरेच शब्द शिकल्या. अमॉंग देम पिन, हॅट, कप अँड फ्यू वर्ब्स लाईक सीट, स्टँड अँड वॉक. त्यातले काही शब्द पिन, हॅट, कप आणि काही वर्ब्स sit, stand, walk हे त्या शिकल्या. But my teacher had been with me several weeks before. I understood that everything has a name. पण त्यांना प्रत्येक गोष्टीला नाव असते हे कळायच्या आधी बरेच टाईम लागला, बरेच वेळपर्यंत त्यांच्या टीचर त्यांच्यासोबत होत्या आणि खूप दिवसांनंतर त्यांना कळलं की प्रत्येक वस्तूला नाव असते आणि शब्दांचा अर्थ असतो. One day while I was playing with my new doll, Miss Sullivan put my big rag doll into my lap, also spelled DOLL, and tried to make me understand that DOLL applied to both. एक दिवस त्या आपल्या नवीन डॉलसोबत बाहुलीसोबत खेळत होत्या. तितक्यात मिस सुलिवन यांनी ती डॉल त्यांच्या लॅपमध्ये म्हणजे मांडीवर ठेवली आणि त्यांनी त्यांच्या हातावर DOLL डॉल हा शब्द पुन्हा पुन्हा लिहायचा प्रयत्न केला. Earlier in the day we had a tussle over the words mug and water. त्या दिवशी सकाळी त्यांच्यामध्ये थोडंसं वादावादी झाली होती मिस सुलिवन आणि हेलनमध्ये मग आणि वॉटर या दोन शब्दांवरून. मिस सुलिवन हॅड ट्राईड टू इम्प्रेस इट अपॉन मी दॅट मग इज मग अँड दॅट वॉटर इज वॉटर. त्या दिवशी मिस सुलिवन त्यांना शिकवायचा, त्यांच्यावर इम्प्रेस करायचा प्रयत्न करत होत्या की मग हा मग असतो आणि वॉटर हे वॉटर असते. बट आय पर्सिस्टेड इन कन्फाउंडिंग द टू. पण त्या दोघी म्हणजे हेलन या त्या दोन गोष्टींमध्ये मग आणि वॉटरमध्ये कन्फाउंडिंग म्हणजे कन्फ्युजन करत होत्या, गोंधळ करत होत्या. त्यांना त्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत हे कळत नव्हतं. इन डिस्पेअर शी हॅड ड्रॉप्ड द सब्जेक्ट फॉर द टाईम ओनली टू रिन्यू इट ॲट द फर्स्ट अपॉर्च्युनिटी. मग डिस्पेअर म्हणजे निराशेने त्यांनी तो विषय तिथेच सोडला. पण नंतर अपॉर्च्युनिटी मिळाल्याबरोबर, संधी मिळाल्याबरोबर त्या पुन्हा त्या विषयाला हात घालणार होत्या. आय बिकेम इम्पेशंट ॲट हर रिपीटेड अटेम्प्ट्स अँड सीझिंग द न्यू डॉल आय डॅश्ड इट अपॉन द फ्लोअर. तर हेलन शी बिकेम इम्पेशंट म्हणजे त्यांचा पेशन्स संपला, त्यांचा धीर सुटला. बिकॉज ते जे रिपीटेड अटेम्प्ट्स त्यांच्याबरोबर चालले होते, परत परत टीचर त्यांना शिकवायचा प्रयत्न करत होत्या, त्यामुळे त्या एवढ्या चिडल्या. त्यांनी ती डॉल घेतली अँड डॅश्ड इट अपॉन द फ्लोअर आणि जोरात खाली फ्लोअर म्हणजे जमिनीवर आदळली. आय वॉज कीनली डिलायटेड व्हेन आय फेल्ट द फ्रॅगमेंट्स ऑफ द ब्रोकन डॉल ॲट माय फीट. जेव्हा ते ब्रोकन डॉलचे तुकडे म्हणजे त्या तुटलेल्या बाहुलीचे तुकडे त्यांच्या पायाजवळ त्यांना जाणवले, तेव्हा हेलन यांना फार आनंद वाटला. नायदर सॉरो नॉर रिग्रेट फॉलोड माय पॅशनेट आउटब्रस्ट. हे जे त्यांचं पॅशनेट आउटब्रस्ट होतं म्हणजे एक प्रकारे हा जो त्यांचा राग फुटला होता त्यामुळे त्यांना ना तर दुःख वाटलं ना रिग्रेट म्हणजे पश्चाताप वाटला. आय हॅड नॉट लव्ड द डॉल. इन द स्टील डार्क वर्ल्ड इन विच आय लिव्ड देअर वॉज नो स्ट्रॉंग सेंटिमेंट ऑर टेंडरनेस. त्या म्हणतात की मला कधीही त्या डॉलवर प्रेम नव्हतं. त्यांच्या त्या अंधकारमय जगामध्ये कुठलेही सेंटिमेंट्स किंवा टेंडरनेस म्हणजे कुठलीही भावना किंवा नाजूकपणा यांना स्थान नव्हतं. आय फेल्ट माय टीचर स्वीप द फ्रॅगमेंट्स टू वन साईड ऑफ द हर्थ. त्यांना जाणवलं की त्यांच्या टीचरने ते त्या डॉलचे जे तुकडे होते ते गोळा करून हर्थ म्हणजे शेगडीजवळ एका ठिकाणी कोपऱ्यामध्ये ठेवून दिले. अँड आय हॅड अ सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन दॅट द कॉज ऑफ माय डिस्कम्फर्ट वॉज रिमूव्ड. आणि कुठेतरी हेलन यांना एक सॅटिस्फॅक्शन, एक समाधान वाटलं की त्यांच्या डिस्कम्फर्टचं जे कॉज होतं म्हणजे त्यांच्या त्या चिडचिडेपणामागचं जे कारण होतं
ते एकदाचं निघून गेलं, ती डॉल फुटून गेली, त्यामुळे त्यांना चांगलं वाटलं, सॅटिस्फॅक्शन वाटलं. शी बॉट मी माय हॅट. मग टीचरने हेलन यांना त्यांची टोपी आणून दिली. अँड आय न्यू आय वॉज गोईंग आउट टू द वार्म सनशाईन. आणि हेलन यांना कळलं की आता त्या मस्तपैकी बाहेर उन्हामध्ये जाणार आहेत. दिस थॉट, इफ अ वर्डलेस सेन्सेशन मे बी कॉल्ड अ थॉट, मेड मी हॉप अँड स्किप विथ प्लेजर. हा विचार, आता इथे वर्डलेस सेन्सेशनला म्हणजे जी जाणीव होती, ज्याला शब्द नव्हते, ज्याला जर तुम्ही विचार म्हटलं तर त्या म्हणतात की त्यामुळे मी खूप खुश झाले. स्किप विथ प्लेजर म्हणजे आनंदाने उड्या मारू लागले. कारण त्यांना शब्दच काय माहिती नव्हते, भाषाच माहिती नव्हती, त्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये जे विचार येत होते ते कसे होते, वर्डलेस सेन्सेशन म्हणजे शब्द नसलेली जाणीव. आणि त्यांना जसं कळलं आपण बाहेर जाणार आहोत, उन्हामध्ये जाणार आहोत, त्या खूप खुश झाल्या, आनंदित झाल्या. वी वॉक डाऊन द पाथ टू द वेल हाऊस, attracted by the fragrance of the honeysuckle with which it was covered. So, ॲन सुलिव्हन आणि हेलन केलर या वेल हाऊसकडे म्हणजे जिकडे विहीर होती त्या रस्त्याने जाऊ लागल्या. जो रस्ता पूर्णपणे हनीसकलच्या वेलींनी भरलेला होता आणि हनीसकलचा सुगंध त्या रस्त्यावर दरवळत होता. समवन वॉज ड्रॉईंग वॉटर अँड माय टीचर प्लेस्ड माय हँड अंडर द स्पाउट. कोणीतरी विहिरीतून पाणी काढत होतं आणि हेलन यांच्या टीचरने त्यांचा हात नळाखाली म्हणजे पाण्याच्या प्रवाहाखाली धरला. ॲज द कोल्ड स्ट्रीम गश्ड ओव्हर द हँड शी स्पेल्ड इन टू द अदर द वर्ड वॉटर. आणि जेव्हा ते थंडगार पाणी त्यांच्या एका हातावरून वाहू लागलं तेव्हा मग त्यांच्या दुसऱ्या हातावर त्यांच्या टीचर ॲन सुलिव्हन यांनी वॉटर हा शब्द लिहिला. फर्स्ट स्लोली देन रॅपिडली. आधी हळूहळू लिहिला, नंतर थोडा रॅपिडली म्हणजे गतीने लिहिला. I stood still, my whole attention fixed upon the motions of her fingers. हेलन या एकदम स्तब्ध उभ्या होत्या, त्यांचं संपूर्ण लक्ष आपल्या टीचरच्या बोटांवरच खिळून होतं. सडनली आय फेल्ट अ मिस्टी कॉन्शियसनेस ॲज ऑफ समथिंग फॉरगॉटन, अ थ्रिल ऑफ रिटर्निंग थॉट. आणि अचानक आय फेल्ट अ मिस्टी कॉन्शियसनेस म्हणजे त्यांना एक अशी जाणीव झाली, एक अस्पष्टशी जाणीव. ॲज इफ समथिंग फॉरगॉटन म्हणजे काहीतरी हरवलेलं, विसरलेलं. अ थ्रिल ऑफ रिटर्निंग थॉट्स किंवा त्यांचे विचार पुन्हा त्यांच्या डोक्यामध्ये परत येत होते. म्हणजे अचानक त्यांना काहीतरी समजल्यासारखी जाणीव झाली. अँड समहाऊ द मिस्ट्री ऑफ लँग्वेज वॉज रिव्हील्ड टू मी. आणि समहाऊ मिस्ट्री ऑफ लँग्वेज म्हणजे भाषेचं रहस्य त्यांना उलगडलं, त्यांच्यासमोर उघड झालं. आय न्यू देन दॅट वॉटर मीन्ट द वंडरफुल कूल समथिंग दॅट वॉज फ्लोईंग ओव्हर माय हँड. आणि तेव्हा त्यांना कळलं की वॉटर जे त्याच्यावर त्यांच्या हातावर लिहायचा प्रयत्न करत होत्या ते म्हणजे त्यांच्या दुसऱ्या हातावरून वाहत असलेलं ते थंडगार काहीतरी. म्हणजे त्यांना समजलं की जे आपल्या हातावरून वाहत आहे त्याचंच नाव वॉटर आहे. दॅट लिव्हिंग वर्ड अवेकन माय सोल. हेलन म्हणतात की तो जिवंत शब्द अवेकन माय सोल, त्याने माझ्या आत्म्याला जागरूक केलं. गिव्ह इट लाईट, त्याला प्रकाश दिला. होप, जॉय. आणि होप म्हणजे आशा दिली, जॉय म्हणजे आनंद दिला. सेट इट फ्री आणि माझ्या आत्म्याला त्याने मुक्त केलं. देअर वॉज बॅरियर्स स्टील, इट इज ट्रू, बट बॅरियर्स दॅट कुड इन टाईम बी स्वेप्ट अवे. हेलन म्हणतात की बॅरियर्स होते, अडथळे अजूनही होते, पण असे अडथळे होते की जे वेळेनुसार हळूहळू मार्गातून दूर होणार होते. सो अशा प्रकारे अचानक हेलन यांना भाषेचं रहस्य उलगडलं. त्यांना कळलं की प्रत्येक गोष्टीला नाव असते. आय लेफ्ट द वेल हाऊस ईगर टू लर्न. आता जेव्हा त्या तिथून बाहेर पडल्या त्या विहिरीजवळून त्यांना शिकण्याची घाई झालेली होती. एव्हरीथिंग हॅड अ नेम अँड ईच नेम गेव बर्थ टू अ न्यू थॉट. प्रत्येक गोष्टीला नाव असते आणि प्रत्येक नाव हे नवीन विचाराला जन्म देते, हे त्यांना कळलं. ॲज वी रिटर्न टू द हाऊस एव्हरी ऑब्जेक्ट दॅट आय टच सीम टू क्विवर विथ लाईफ. आणि जेव्हा त्या घरी पोहोचल्या तेव्हा घरामध्ये ज्या ज्या गोष्टींना त्या हात लावत होत्या जणू काही ते शब्द जिवंत होत होते असं त्यांना वाटलं. त्या वस्तू जिवंत होत होत्या असं त्यांना वाटलं. दॅट वॉज बिकॉज आय सॉ एव्हरीथिंग विथ द स्ट्रेंज न्यू साईट दॅट हॅड कम टू मी. कारण आज त्या प्रत्येक गोष्टीला एका स्ट्रेंज म्हणजे अनोख्या आणि नवीन दृष्टीने बघत होत्या जी आजच त्यांना मिळालेली होती. ऑन एंटरिंग द डोअर आय रिमेंबर्ड द डॉल आय हॅड ब्रोकन. जेव्हा दरवाजातून त्या आत आल्या तेव्हा त्यांना ती बाहुली आठवली जी त्यांनी तोडली होती. आय फेल्ट माय वे टू द हर्थ अँड पिक्ड अप द पीसेस.
त्या हर्थकडे म्हणजे शेकोटीकडे चालत गेल्या. तिथे पडलेले डॉलचे तुकडे त्यांनी उचलले. आय ट्राईड वेनली टू पुट देम टुगेदर. हेलन यांनी व्यर्थपणे त्या तुकड्यांना जोडायचा प्रयत्न केला. देन माय आईज फिल्ड विथ टीयर्स. आणि नंतर त्यांचे डोळे अश्रूंनी भरून आले. फॉर आय रिअलाइज्ड वॉट आय हॅड डन अँड फॉर द फर्स्ट टाईम आय फील रिपेंटन्स अँड सॉरो. कारण आज त्यांना रिअलाईज झालं होतं की त्यांनी काय चुकीचं केलं. सकाळी त्यांनी जी डॉल फोडली होती, आता त्यांना त्याचं दुःख वाटत होतं. फॉर द फर्स्ट टाईम आय फेल्ट रिपेंटन्स अँड सॉरो. रिपेंटन्स म्हणजे पश्चात्ताप, सॉरो म्हणजे दुःख. या भावनांचा त्यांना अनुभव होत होता. आय लर्न अ ग्रेट मेनी न्यू वर्ड्स दॅट डे. हेलन म्हणतात की त्या दिवशी मी बरेच शब्द शिकली. आय डू नॉट रिमेंबर व्हॉट दे ऑल वेअर. त्यातले सर्व शब्द तर मला आठवत नाही. बट आय डू नो दॅट मदर, फादर, सिस्टर, टीचर वेअर अमॉंग देम. पण त्यांना आठवते की त्यामध्ये मदर, फादर, सिस्टर असे शब्द होते. वर्ड्स दॅट वेअर टू मेक द वर्ल्ड ब्लॉसम टू मी फॉर मी लाईक ॲरॉन्स रॉड विथ फ्लॉवर्स. शब्द जे त्यांचं संपूर्ण आयुष्य आता उजळून टाकणार होते, फुलवून टाकणार होते. जणू ॲरॉनचं रॉड म्हणजे जादूची कांडी जी त्यांच्या शरीरामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये टीचरने फिरवली होती. इट वूड हॅव बीन डिफिकल्ट टू फाइंड अ हॅपियर चाइल्ड दॅन आय वॉज. त्या म्हणतात की ज्या दिवशी जेव्हा मी ॲज आय ले इन माय क्राईब, जेव्हा दिवस संपला आणि त्या आपल्या बेडवर झोपायला गेल्या, त्या म्हणतात की त्यांच्या एवढं आनंदी मूल या जगात शोधूनही सापडलं नसतं, इतक्या त्या खुश होत्या. ॲट द क्लोज ऑफ दॅट इव्हेंटफुल डे अँड लिव्ड ओव्हर द जॉयज इट हॅड ब्रॉट मी. आणि जो त्यांचा आजचा दिवस त्यांच्यासाठी जो आनंद घेऊन आला होता, त्या आनंदाला त्या पूर्णपणे अनुभवत होत्या. अँड फॉर द फर्स्ट टाईम लॉंग फॉर द न्यू डे टू कम. आणि आयुष्यात पहिल्यांदा त्या नवीन दिवसाची आतुरतेने वाट बघत होत्या. तर हेलन केलर यांनी लिहिलेला हा लेख आहे, आर्टिकल आहे. हेलन वेंट ऑन टू बिकम अ ग्रॅज्युएट कम लॉर्ड फ्रॉम रेडक्लिफ. पुढे हेलन या रेडक्लिफमधून ग्रॅज्युएट कम लॉर्ड बनल्या. शी देन डिवोटेड द रेस्ट ऑफ हर लाईफ टू टीचिंग अँड गिविंग होप टू द ब्लाइंड अँड डेफ ॲज हर टीचर हॅड डन. आणि आपल्या टीचरप्रमाणे, ॲन सुलिव्हनप्रमाणेच त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे अंध आणि जे बहिरे मुलं आहेत त्यांच्या कल्याणासाठी, त्यांना शिकवण्यासाठी समर्पित केलं. शी अँड ॲन रिमेन फ्रेंड्स अंटिल ॲन्स डेथ. ॲन यांच्या मृत्यूपर्यंत हेलन आणि ॲन या चांगल्या मैत्रिणी बनून राहिल्या. तर मित्रांनो, असा होता लेसन हेलन केलर अँड ॲन सुलिव्हन. अतिशय इन्स्पायरिंग लेसन होता. आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे समजला असणार. समजलं असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.